बरोबर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपलं मुंडकोपनिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण अग्निहोत्र किती प्रकारांनी केलं जातं की अग्निहोत्राचे प्रकार. अग्निहोत्र एकच आहे, पण त्या यज्ञाचा संपन्न करताना वेगवेगळ्या वेळी येणारा जो भाग आहे अग्निहोत्राचा, चातुर्मास आहे, दर्श पौर्णिमास आहे, अशा प्रकारचे विविध जे भाग त्यामध्ये अंतर्भूत आहेत ते सगळे मिळून अग्निहोत्र यज्ञ हा 18 प्रकारांनी संपन्न होतं. म्हणजे त्यामध्ये ते अंतर्भूत आहेत. दैनंदिन अग्निहोत्र तर आहेच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. आपण गेल्या वेळी पाहिलं, म्हणजे काल पाहिलं त्याप्रमाणे अग्निहोत्राचा महिमा गायलेला आहे. आपण इथे एक सूत्र लक्षात ठेवलं आहे की परा आणि अपरा दोन्ही विद्या इथे सांगताहेत. अपरा विद्येमध्ये अर्थातच कर्मकांडाचा म्हणजे यज्ञीय कर्माचा विचार आहे आणि तिथे प्राधान्य अर्थात कर्माला आहे, म्हणजे यज्ञाला आहे. आणि मग यज्ञाचं मिळणारं जे फल आहे ते फल काय आणि कसं आहे. आत्ता काल आपण बघितलं, त्यामध्ये यज्ञ करत असताना महत्त्वाची गोष्ट अशी की ते होमकुंड आहे, ते कुंड अगदी उत्तम प्रकारे धडधड पेटलेलं असलं पाहिजे. अग्नीच्या ज्वाळा अगदी चांगल्या प्रफुल्लित असल्या पाहिजे, ही त्याची अगदी आवश्यकता आहे. आणि ज्या आहुती द्यायच्या आहेत त्या अशाच ठिकाणी, म्हणजे अशाच पेटलेल्या उत्तम अशा यज्ञाच्या होमकुंडामध्ये द्यायच्या आहेत. त्या सगळ्याचं कारण एकच आहे की मानवी जीवनाशी जेव्हा हे जोडलं जातं त्यावेळी मानवाचं जीवनसुद्धा एक यज्ञच आहे. श्वासापासून जो सुरू होतो तो अहोरात्र केला जाणारा यज्ञच आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तो चालू राहतो. म्हणजेच यज्ञ म्हणजे कर्म. आणि मनुष्याचं जीवनसुद्धा कोणत्याच क्षणी नाही क्षणमपि जातो तिष्ठता कर्मकृत. कर्म न करता मनुष्य राहूच शकत नाही. प्रतिक्षणी कर्म चालू आहे. मी काम करत नाही हे म्हणताना सुद्धा ते एक कामच आहे की मी काही करत नाही, तसंच आहे ते. आणि त्यामुळे कर्म करत नाही अशी स्थिती नाही, श्वास घेतला जात नाही अशी स्थिती नाही. देहामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आपापलं कार्य करत नाहीत असं नाही. सगळ्या सिस्टीम्स कार्यरत आहेत, त्या आपापल्या ठिकाणी कार्य करत राहतात. त्यामुळे कर्माच्या शिवाय काही नाही. आणि कर्म हे अपराविद्येमध्ये येतं. अपराविद्या ही महत्त्वाची आहेच, ती टाळता येण्यासारखी नाही, किंबहुना जीवन त्याच्यावरच उभं आहे. आणि म्हणून जरी कितीही यज्ञसंस्थेला म्हणजे स्वर्गकामो यजेत असं म्हणून थोडंसं त्याला बदनाम केलं आहे की स्वर्गाच्या प्राप्तीकरता म्हणूनच यज्ञ केले जातात, असं नाही आहे. यज्ञ हा मनुष्याला वळण लावणारा आहे. एक शिस्त, एक अनुशासन हे कर्मामुळे मिळतं. आपलं जीवन नुसतं अध्यात्माच्या पातळीवर चालू शकत नाही, त्याच्याबरोबर व्यावहारिक जीवनाला सुद्धा एक शिस्त असावीच लागते. केव्हा जेवावं, केव्हा खावं प्यावं, उपासना केव्हा करावी, घरातले दैनंदिन व्यवहार, आवश्यक ती कर्म, विश्रांती, सर्व काही त्या प्रत्येकाला एक शिस्त आहे. आणि त्या शिस्तीत जर जीवन नाही जगलं गेलं तर ते जीवन जे विस्कळीत जीवन आहे ते मनुष्याला शरीर मन बुद्धी कोणत्याच पातळीवर समाधान देऊ शकत नाही, समाधान होऊच शकत नाही. त्याचं कारण सगळं काही त्या गतीवर, त्या काट्यावर घड्याळाच्या चालू आहे. ते एक चक्र आहे. जसं आपण पाहिलं ना पहिल्या का दुसऱ्या दिवशी की त्याला नेहमी म्हटलेलं आहे की ते नियमाने येणारा चक्राकार असाच जीवनाचा प्रवास आहे. मग तो दैनंदिन जीवनामधल्या सेकंदापासून, मिनटापासून, तासापासून, दिवसापासून, महिन्यां, संवत्सरापर्यंत आणि अनेक संवत्सराच्या वर संवत्सर. आणि विश्वाचा
जो काळ आहे या ब्रह्मांडाचा, त्या काळापर्यंत ती गती आहेच, ते चक्र आहेच. आणि त्यामुळे भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया या भगवंताने म्हटलंच आहे की सगळी भूतमात्र या एखाद्या चक्राकार, आपण जे जसं जायंट व्हील म्हणतो तसं त्या मोठ्या चक्राकार गतीने हे सगळं विश्व त्या चक्रावरती आपली आवर्तन करतच आहे. असो, या सगळ्याच्या मागे सांगण्याचा हेतू एकच होता की अग्निहोत्राचं महात्म्य, त्यामध्ये मनुष्याच्या जीवनाच्या कर्मकांडाचं महात्म्य, हे जीवनात काय काय त्या कर्मकांडामुळे घडतं. कर्मकांड याचा अर्थ आपण जे जे करतो ते कर्माचं कांडच आहे. कारण जर दिवसभरामध्ये ज्ञानाची साधना मनुष्य करत असला तरी कर्म करावंच लागतं. म्हणजे कांड म्हणजे विभाग, तो विभाग जीवनापासून अस्पर्श किंवा अलग किंवा त्याज्य राहूच शकत नाही, करावाच लागतो. त्यामुळे यज्ञ संस्था किंवा यज्ञ संकल्पना, यज्ञातली त्याग संकल्पना, यज्ञातले सगळे नियम, त्याचा काटेकोरपणा, त्याचं सावधपण, कर्माच्या मागचे कष्ट, त्याच्यामधली ज्याला पूर्णपणाने करता येण्यासारखी असणारी अचूकता, हे सगळंच्या सगळं मनुष्य जीवनाला वळण लावणार आहे. आता आम्ही यज्ञ सोडला, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आहुती देणं, यज्ञ ही जवळजवळ यज्ञीय जीवनपद्धती, म्हणजे हा जो श्रौत विचार आहे त्या श्रौत विचारापासून आम्ही थोडे अलग झालो. आणि त्यामुळे आता आपल्या जीवनाचा विचार करताना या यज्ञाचा आमच्या जीवनाशी काय संबंध, काय ऋणानुबंध, म्हणून आपण मगाशी म्हटलं की ते धगधगतं यज्ञकुंड म्हणजे मनुष्याचं तेजस्वी जीवन आहे. समर्थांना कधीच गबाळं, अव्यवस्थित, भेसावध आवडलंच नाही. समर्थ नेहमीच म्हणत, मिळमिळीता अवघे टाकावे. अरे कसलं मिळमिळीत दूध भात भेंडीची भाजी जीवन जगता, याला काय अर्थ नाही. काहीतरी तेजस्वी जीवन पाहिजे मनुष्याचं. माणसाच्या जीवनामध्ये जे तेज आहे ते तेज या यज्ञकुंडांच्या मध्ये निर्माण होणाऱ्या ज्वाळांच्या भूमिकेमधून किंवा दृष्टांतामधून, रूपकामधून आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला त्यांनी 7 जिव्हांनी ती जी अग्नीची धडधडती अशी जी रूप किंवा त्याचं चित्र किंवा त्याचा स्वभाव किंवा त्याचं रूप, आपण काही म्हणू त्याला, त्यांनी इथे रूपच शब्द वापरला. आणि तो आपल्याला जो दिसतो ते त्याची ती 7 त्यांनी काही अंग आहेत असं म्हटलं. आणि ती 7 अंग जी आहेत ती आमच्या जीवनाशी निगडीत आहेत. ती कशी जोडायची किंवा ते रूपक कसं समजून घ्यायचं. इथे काली करालीच मनोजवाच सुलोहिता याच सुधूम्रवर्णा, हा स्फुल्लिंगिनी विश्वरुचीच देवी लेलायमाना इति 7 जिव्हा. ह्या 7 जिव्हांनी धडधडणारा या अग्निहोत्राच्या कुंडातला जो अग्नी आहे तो अग्नी त्या प्रत्येक जिव्हेला त्याचं नामकरण करून एक एक नावानी, एक एक गुणधर्मांनी आपल्याला ते रूपक सोडवून सांगतो. किंवा ते शब्दाला कधी अर्थाचं ओझं होत नाही, आपण नेहमी म्हणतो तसं त्यांचा अर्थ लावताना जो लावला आहे त्यापेक्षा आणखीनही कोणी वेगळा लावला तर काही फारसा फरक पडत नाही. कारण ज्यांनी त्यांनी आपल्या भूमिकेतून, आपल्या अनुभवातून, आपण नेहमी म्हणतो व्यवहारात सुद्धा, प्रत्येकाने आपल्या डोळ्यांनी जग पाहावं आणि आपल्या पायांनी चालावं. सगळे सारखेच चालतात असं नाही, सगळ्यांच्या डोळ्यांना जग तसंच दिसतं असं. आपल्या संस्कारांप्रमाणे आपल्याला जग दिसतं आणि आपल्या भूमिकेप्रमाणे आपली चाल असते. तर असो, इथे त्यांनी म्हटलं आहे की या 7 जिव्हांचा विचार करताना काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा या प्रत्येकांचे आणि पुढे पण स्फुल्लिंगिनी आणि विश्वरुची या 7ंचाही अर्थ लावायचा. तर अर्थ कसा लावावा त्यांनी सांगितलं की हा जो अग्नी आहे अग्निहोत्राचा, त्याला वैश्वानर असं म्हटलेलं. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण पुन्हा पुन्हा बोललोच आहे की व्यष्टी आणि समष्टी हा विचार आहेच आहे. तो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, तो वैश्वानरच आहे. आणि ह्या सृष्टीमध्ये सुद्धा जो अग्निरूपाने व्यापक आहे, जो समष्टीच्या पातळीवर आहे,
तोही वैश्वानरच आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं आहे की अग्निहोत्राचा जो आधार आहे तो आधारच मुळी वैश्वानर आहे, व्यक्तीच्या जीवनातही आणि समष्टीच्या जीवनातही. आता त्या अग्नीचं रूप वर्णन केलेलं आहे आणि त्या रूपामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की अग्नी कसा आहे, तर ह्या ठिकाणी त्याचा श्लोक आलेला नाही, परंतु जिथे अग्नीचं वर्णन केलं आहे किंवा अग्नी ज्या स्वरूपात वर्णन केला जातो त्याचा फक्त आत्ता इथे आपण विचार करतो. अग्नीला 4 शिंग आहेत, 2 मुख आहेत, त्याला 7 हात आहेत, 3 पाय आहेत आणि त्याच्या प्रदीप्त अशा ज्या जिव्हा आहेत त्या त्याच्या मुखातून 7 जिव्हा अशा लळलळत आहेत, म्हणजे लेलायमान होत आहेत. त्या जिव्हांची नावं आपण आत्ता लक्षात घेऊन त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. काली कराली, काली पहिली आहे आणि कराली दुसरी आहे. आता त्या कालीचं जे स्वरूप आहे ते विचारात घेताना त्याच्या आधी अग्नीचं जे स्वरूप, त्याचं जे रूप, जे सगुण रूप असं वर्णन केलं आहे की जे 2 मुखांनी युक्त आहे, 7 हातांनी युक्त आहे, 3 पायांनी युक्त आहे, असा हा जो अग्नी आहे, 7 जिव्हा आहेत वगैरे वगैरे. तर त्या अग्नीचं जे स्वरूप आहे की ही अग्नीची मूर्ती ध्यानाकरता घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे. आता त्या अग्नीच्या मूर्तीचा भाव काय समजावा, तर त्यांनी असं म्हटलं आहे तो गूढ आहे. तो आपल्याला त्या भावाचं स्वरूप आपल्याला सांगता येत नाही की अग्नी कोणत्या भावात आपण स्वीकारावा. मूर्ती घेताना ही मूर्ती उघड आहे, पण या मूर्तीच्या मागे आम्ही भाव कोणता ठेवा, ज्याच्या त्याच्या भूमिकेप्रमाणे. कारण इतके सगळे आता त्या 7 जिव्हांच्या रूपाने आपल्याला गुणधर्म समजणार आहे, त्यातला जो आपल्या प्रकृतीला इथे मान्य आहे त्याचा स्वीकार करावा. म्हणजे रुचीनाम वैचित्र्यात आहे सगळं, की प्रत्येकाच्या ठिकाणी रुची वैचित्र्य आहे. ज्याला जे आवडेल, ज्याला जसं आवडेल तशी तो देवतेची मूर्ती, गणपतीची मूर्ती घेतली तरी किती प्रकारची गणपतीच्या मूर्ती आपल्याला आवडते त्या मूर्तीचं आपण पूजन करतो, स्वीकार करतो. तसंच त्यांनी म्हटलं आहे की इथला सुद्धा भाव गूढ आहे. इथे ही जी तत्वचर्चा आहे अग्नीच्या संबंधामध्ये, म्हणून ते म्हणतात की बघा इतके भाव मी आपल्या पुढे ठेवतो, आपल्याला त्या भावातला जो कोणता भाव आवडला तर आपण जरूर त्याचा अंगीकार करा. आता हे यज्ञीय रूपक जेव्हा आपल्या जीवनाशी जोडायचं आहे तेव्हा ह्या यज्ञामधलं जे अग्नीच्या रूपाने असणारं चैतन्य आहे ते आमच्या ठिकाणी असणारं जीवरूपातलं चैतन्य आहे असं म्हणून त्याची तुलना केली. म्हणजे आमचं जीव चैतन्य हेच जणू काही यज्ञीय कुंडामधला अग्नी आहे. आता ते सोडवायला निघालो आपण. ती अग्निरूपाने श्रुतीमाता तिचं ज्याला प्रशंसा किंवा तुझी स्तुती किंवा तिचा महिमा श्रुतीमाता गाती आहे. म्हणाले सत्व रज आणि तम हे 3 गुण आहेत, हे 3 गुण त्या अग्नीचे चरण समजावेत. म्हणाले तिचे जे अंतःकरण चतुष्टय आहे ती अग्नीची 4 शिंग समजावी. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही त्या अग्नीची 2 मुख समजावी. आणि म्हणाले ज्या दोन्ही मुखामधून ज्या ज्वाळा पुढे लळलळत आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की त्या ज्वालांच्या ठिकाणी ही जी नावं आहेत त्याचे अर्थ आता मी तुम्हाला विदित करतो. की कारण त्या ज्वाला समजल्या, पण त्या ज्वालांचा अर्थ कसा समजून घ्यावा. आता इथे वर जसं म्हटलं की सत्वरजतम हे 3 त्याचे पाय आहेत असं समजा, उघडच आहे. त्या 3 पायावरच जग उभं आहे. त्याची 2 मुखं प्रवृत्ती आणि निवृत्ती उघडच आहे. कारण आपण आता सारखंच पाहतोय अपरा आणि पराविद्या, प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 गोष्टी आपण इथेही पाहतोच आहोत. आणि त्यामुळे हे जे प्राण आहेत ते 7 प्राण मानलेत त्यांनी आणि ते अग्नीचे प्राण आहेत असं त्यांनी धरलेलं आहे. आणि 7 प्राणांचा त्यांनी विचार केलेला आहे. आता प्रत्येक 5 प्राण तर आपल्याला माहितीच आहे, पण जे 2 प्राण स्वीकारलेत ते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने भिन्न भिन्न स्वीकारले. 5 प्राणांच्या बरोबर 5 उपप्राण आहेत. त्या प्राणातले कोणी स्वीकारतं नाही, कोणी अन्य स्वीकारतं. परंतु म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान हे तर 5 कोणी टाळतच नाही. त्याच्याशिवाय जे 2 घेतात
ते आपल्या आपल्या परंपरेप्रमाणे घेतात म्हणून त्याचा उल्लेख केलेला नाही. कोण कोणत्या प्राणांचा विचार करून ती साधना पुढे नेतो, पण शेवटी हा साधनेचा विषय आहे. असो, तर त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या काली, ह्या अग्नीच्या एका भागाचा किंवा जो बाहेर आलेला जो स्रोत आहे त्याचा जर विचार करायचा तर काली म्हणजे काळी, हा तर अर्थ उघडच आहे. त्यामुळे कृष्णता तर इथे तिची विचारात घेतलीच पाहिजे. त्यांनी सांगितलं की कृष्ण जे काळा रंग हा सर्व काही स्वीकारतो, त्याच्यामध्ये सगळं काही सामावून जातं. त्यांनी सांगितलं की मनुष्याने आपल्या ठिकाणी सगळं काही समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्ट पचवावी. जे काही अनुकूल प्रतिकूल आहे ते पचवता यावं. ही मागच्या पिढीतली माणसं या साध्या साध्या दृष्टांतामधून हे मोठं मोठं तत्त्वज्ञान खूप छान समजावून सांगतात किंवा सांगायचे. पूर्वी घरामध्ये आम्ही लहान मुलं जेव्हा भांडत असू तेव्हा काही तक्रार कोणीतरी घेऊन जा आजीकडे गेलं आणि सांगायला लागलं हे अशी करते तशी करते, मग ते 50, 1760 शेकडो तक्रारी मग तिथे समोर सांगितल्या जायच्या. आमची आजी आम्हाला सगळ्यांना प्रत्येक तिची गोष्ट ठरलेली असते. ती म्हणायची हे बघ तू आता किती वर्षाची, 7 वर्षाची, तू 10 वर्षाची, तू 12 वर्षाची, बघ तू आत्तापर्यंत लहानाची मोठी झालीस तर तू एक गाडाभर तरी भात खाल्लास की नाही. आमच्यावेळी खरंच गाडा कळत होता, आता काय, आता लाकडाच्या बैलगाड्याच राहिल्या नाही, त्यामुळे गाडाभर भात कोणाला कळणार नाही. पण गाडाभर भात खाल्ला अशी की नाही आत्तापर्यंत. आजी हो. आता तू एक पिंपभर तर आमटी प्यायली असेल की नाही. हो. तुझं पोट केवढं आहे, एवढं. मग ती कुठे गेली, एवढा मोठा भात कुठे गेला, एवढी मोठी आमटी कुठे गेली. अगं ती अशी पोटात कशी राहील आजी. मग तसंच आहे. आम्हाला ती सांगायची तुझं तिचं भांडण झालं, अगं एवढा मोठा भात पचवला, एवढी मोठी आमटी पचवली, ती भांडली तर तुला ते पचवता येत नाही का, तक्रार कसली करते. आणि मग ती आम्हाला रागवाय. पण खरंच आहे, तिने जे म्हटलं तसं मनुष्याला इथे त्यांनी काली रूपाने तेच सांगितलं आहे की काहीही हो, तक्रार करण्यासारख्या कितीही गोष्टी निर्माण होत त्या पचवता आल्याच पाहिजेत, त्या पोटात घालताच आल्या पाहिजेत. म्हणून आपण आपल्याकडे नेहमी म्हणतो ना की एकदा स्वीकार केला की विषय संपला. तो त्याच्या योग्य अयोग्य, पटतं न पटतं, आवडतं न आवडतं, सगळ्या सगळं स्वीकार आहे. असं होत नाही की तुमचं अमुक पटलं तर अमुक पटलं नाही, स्वीकारावंच लागतं. तुम्ही एखादा पक्ष जरी स्वीकारलात, पक्षाचं ते धोरण जरी नाही पटलं तरीसुद्धा एकदा पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे, हा झेंडा टाकून दुसरा घेता येत नाही. जो घेतला तो घेतला, त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारता आलंच पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की जीवन जगताना माणसाला नेहमीच सगळ्याचा स्वीकार करावा आणि अंतरंगामध्ये त्याच्याविषयी समता राखावी. म्हणजे मी काय कसंही वागलं तरी मी चालवून घेतलं आहे, अहंकार आहे. इथे ते म्हणतात तसं नाही. ही काली सांगते की समभावानी स्वीकार. चांगलं जितक्या उमद्या मनाने स्वीकारलं आहे तितक्याच उमद्या मनाने वेडवाकडंही स्वीकार. जे घडेल ते घडेल, जे असेल ते असेल. परंतु ती काली म्हणजे ते म्हणतात आपल्याला की यज्ञीय होमकुंडातली काली आम्हाला समजावते आहे की अंतःकरणामध्ये समता राखा आणि येणारी प्रत्येक गोष्ट विरोधाची असो की अनुकूलतेची असो ती त्याच समभावाने स्वीकारा. आता इथे कराल शब्द, दुसरी कराल आहे. अग्नीची जी दुसरी जिव्हा आहे ती कराल आहे. आता कराल शब्दाचा अर्थच उग्र आहे, रौद्र आहे, भयप्रद आहे. आता म्हणाले विशाल आहे. अशा सगळ्या अर्थाने ही जी वृत्ती आहे ती वृत्ती, कराल वृत्ती कशी असावी. व्यवहारामध्ये, समाजामध्ये जी दुष्प्रवृत्ती आहे, जे समाजात घडणारं विशेषतः दुःखदायक आहे, जर का त्याला धाक बसायचा असेल, जर का ते कुठेतरी थांबायचं असेल, कठोरच व्हावं लागेल. शेवटी कुणी काहीही म्हणा, आदित्यनाथ योगींना योगी व्हावंच लागेल. त्यांना कुठलाही बाबा म्हणा, बाबू म्हणा, काहीही म्हणा, पण तरीसुद्धा स्वीकारावंच लागेल. कारण काय करणार. जर काही बदल घडवून आणायचा आहे
करावंच लागेल. जर अन्याय सहन करायचा नाही तर त्याकरता उग्र स्वरूप धारण करावंच लागेल. एखादं तत्त्व जर आपल्याला राबवायचं आहे आणि ते रुजवायचं आहे तरीसुद्धा कठोरपण स्वीकारावं लागतं. शेवटी कठोरपणाला पर्याय नसतो. गुंड, घातकी, दुराचारी अशा लोकांच्या करता सुद्धा न्यायनीतीच्या विरोधात असं काय करणार, ज्ञान टाका तुरुंगात, दुसरं काय करणार. कारण त्यांना जर मोकळे सोडले तर ते फार भयंकर कठीण आहे. काही लोक एक फार छान बोललं जातं. लोक म्हणतात अहो देवाचं संस्थान आहे, पंढरपूर आहे, शिर्डी आहे, कुठेही अशी मोठी मोठी संस्थानं घ्या, अगदी देवतांची सुद्धा घ्या, जसं बालाजी आदी संस्थान आहेत, शृंगेरी आहे वगैरे वगैरे. तर सगळ्या संस्थानांच्यामध्ये जे लोक काम करत असतात त्यांच्यात गोंधळ, भांडण, काही ना काहीतरी ठेवेदावे, दुरावे, राजकारण चाललेलंच असतं. म्हणाले हे असं कसं की तिथं राहून त्या देवाच्या जवळ राहून हे लोक असं कसं करतात, देव त्यांना तिथे ठेवून कसा घेतो. तर ते म्हणतात असं नाही, सगळीकडे सगळंच चालतं. तुम्हाला जर वाटत असं नाही हो, पण इथे फार भयंकर आहे हो, हे जे संस्थान आहे ना या संस्थानात फार भयानक चालतं सगळं. ते म्हणाले म्हणूनच देव तिथे ठेवून घेतो. हे जर अधिक भयानक लोक बाहेर गेले तर बाहेर जास्त बिघडवतील, त्यापेक्षा माझ्याजवळ राहिले तर ते काहीतरी माझ्या नियंत्रणात राहतील. म्हणजे एक तर्क आहे दिलेला एकांनी, पण चूक नाही आहे, खरंच आहे. भगवंताच्या जवळ स्वार्थ कोणाचाच सुटला आहे. इथे त्या संस्थांमध्ये येणारा पैसा, त्या संस्थांमध्ये येणारी माणसं, त्याच्यामधून मिळणारा लाभ, त्यामधनं कीर्ती आहे, प्रसिद्धी, अनेक गोष्टी की ते घेण्याकरता. त्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा तू इथंच राहा बाबा. म्हणाले पांडुरंगाच्या सेवेत राहशील, बदलण्याची शक्यता जरी कमी असली तरी बाहेर जाऊन बिघडवण्याची शक्यता तरी शून्य होते, हे नक्की. आणि म्हणून ते इथे म्हणतात की उन्मत्त अशा सगळ्यांना किंवा नियम धाब्यावर बसून क्रूरता करणाऱ्या अशा सर्व लोकांना ठिकाणावर आणण्याकरता कराली पाहिजेच आहे. मनुष्याच्या स्वभावामध्ये काही कठोरपणा किंवा काही थोडासा आग्रह चांगल्या कामाकरता असलाच पाहिजे, असं त्यांनी सांगितलं आहे. की कुठल्याही प्रकारे भाबड्यांना शिक्षा करू नका. बिचारे काही गोंधळ करतील, नुकसान करतील, सोडून द्या भाबड्यांचं भाबडेपण. पण दुष्टांची जी क्रूरता आहे तिला मात्र समाजाने चालवून घ्यावं असं निश्चित वाटत नाही. आता म्हणून ते म्हणतात की हे सगळ्या अशा स्वार्थ साधूंना, अशा त्रासदायक लोकांना, अशा समाजकंटकांना जर जागेवर आणायचं असेल तर निश्चितपणेच ती कराली भूमिका ही उपयुक्त आहे. म्हणून यज्ञीय प्रक्रियेमध्ये ती त्या सातांची नावं देताना हे एक एक वृत्ती सांगितल्या आहे आणि मनुष्याने त्या त्या वृत्तींचं निराकरण करण्याकरता त्यावर आपण कोणत्या वृत्ती स्वीकाराव्यात हे पण सांगितलेलं आहे. आणि ते म्हणाले की उन्मत्त होणारी दुष्टता प्रचाराच्या, आज तर आपल्याला खरं याला सगळ्यात जास्त आपण तोंड देतोय ते हेच आहे की एकेकाळी फक्त हिटलरच्या काळातलं गोबेल्सचं तंत्र आम्ही म्हणत होतो की एकच खोटी गोष्ट 100 वेळा, 1000 वेळा, लाख वेळा सांगित गेली की शेवटी ती खरी वाटायला लागते. आज तर प्रचाराची माध्यमं अशी आहेत की खरं नावाची गोष्ट कुठे समोर येतच नाही, सगळं खोटंच समोर येतं. अगदी चॉकलेट गोळी, बाजारातनं बिस्किट, कशाच्याही जाहिरातीपासून ते राजकीय प्रचाराच्या सभांपर्यंत कुठेही खरं नाहीच आहे, सगळं खोटंच आहे. आणि या सगळ्यामध्ये फार मोठं भय दडलेलं आहे, फार मोठं नुकसान दडलेलं आहे. आमच्या समाजाला संपवण्याकरता हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे प्रकार भयंकर अवघड आहेत, ज्याला वोसिझम म्हणतात. बोलत राहायचं, बोलत राहायचं, काहीही बोलत राहायचं, कसंही बोलत राहायचं, कुठलीही मर्यादा, कुठलाही विधिनिषेध न ठेवता बोलत राहायचं. ही आजच्या काळाची किंवा आत्ताची ज्याला आपण म्हणतो ही पद्धत झाली आणि जी सगळ्या जगाचं नुकसान करणार आहे, आपलंच नाही. त्याचं नुकसान आज अमेरिकेमध्ये कळायला लागलं आहे की त्यांच्याकडे दिलेली जी अतिरिक्त स्वैरता, याच्यातून निर्माण झालेलं हे अतिरिक्त वक्तव्य मनुष्याला कुठे घेऊन जातं.
त्याचे परिणाम म्हणून इथे जे आहे, ही कराली वृत्ती मनुष्याला शहाणं करण्याकरता खूपच आवश्यक आहे. आणि ज्याला थोडंसं, ज्याच्याकडे अनुशासन आहे, ज्याच्याकडे थोडंसं शिस्त लावण्याचं काम आहे, त्यांनी ते जरूर अवलंबावं. आणि जितकं घडवता येईल तितकं समाजामध्ये माणसांना घडवावं. घडवताना गोड बोलून घडवावं हे खरंच आहे. पण आज जेव्हा सगळं राजकारण पाहतो आहोत आपण, होशियार को इशारा काफी आहे. तिसऱ्या निवडणुकीमध्ये मोदी निवडून आल्यानंतर मोदींना सुद्धा कळलं की समोरच्या माणसाचं मन जपत राहिलो आपण तर फक्त जपत राहून काय होतं त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आता कुठेतरी कठोर व्हावं लागेल. तुम्हाला कठोर व्हावंच लागेल, त्याला काही पर्याय नसतो. त्याच्यात वाईटपणा येईल. त्याच्यात आईला मुलं म्हणतात, आई तू दुष्ट आहेस, तू काहीही बोलतेस, कोणाच्या आया अशा बोलत नाही, तुझी शिस्त फार आहे, तुला कोणतीच गोष्ट आमची पटत, काहीही म्हणू दे. शेवटी एकच उत्तर आहे, ठीक आहे, तुला मला आवडत नाही, नको आवडू दे, तुला हे मान्य नाही, नको मान्य असू दे, पण एक गोष्ट लक्षात घे की मी तुझी आई आहे ही गोष्ट खरी, आणि मी जे सांगते आहे ते तुला आत्ता ऐकायचं आहे हे त्याहून खरं. काही पर्याय नाही आहे, काही पर्याय नाही. असो, त्यांनी असं म्हटलं आहे की ही जी कराली वृत्ती आहे त्या कराली वृत्तीनंतर दुसरा विषय घेतला आहे आणि ती म्हणजे मनोजवा. आता तिसरा मंत्रातली तिसरी काली करालीच्या मनोजवाच्या सुलोहिताच्या. तर आता ही मनोजवा कशी आहे तर म्हणाले, मनुष्य ढिला असतो, दीर्घसूत्री असतो. कोणत्याही गोष्टीचं त्याला काही सोपवा, काम सोपवा, काही करायला सांगा, पण कोणत्याही गोष्टीचं महत्त्व लक्षात करू, होईल, ठीक आहे, असं करून मनुष्य जेव्हा त्याच्यात शैथिल्य, आळस किंवा मंदताण, काही हालचाल करायचीच नाही लवकर, अगदी डोक्यावर येऊन पडलं की मग बघू काय करायचं, तोपर्यंत ढकलगाडी, चला चला आज नको, उद्या उद्या नको, परवा बघू बघू. म्हणाले ही जी गबाळी दीर्घसूत्रता आहे, ह्या गबाळ्या दीर्घसूत्रतेला टाकून मनुष्याने कार्यशील होऊन, आणि गीतेने हे सगळे विषय एका शब्दात आणले, योग कर्मसु कौशलम. कर्मातल्या कौशल्य या शब्दात सगळं काही समाविष्ट, सगळं काही त्याच्यामध्ये घेऊन टाकलं. नाहीतरी ती सगळी सूत्रबद्धच आहे. गीतेचा एक एक श्लोक म्हणजे एक एक सूत्रच आहे. तसंच इथे ते म्हणतात की ही मनोजवा जी आहे, ही जी शाखा आहे, ही जी जिव्हा आहे, ती सांगते की बाबा रे, दीर्घसूत्री राहू नको, गबाळा राहू नको. काम करताना, तुझं कर्म करताना सावध राहा. समर्थांनी सुद्धा एका शब्दात सांगितलं. पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. सर्व ठिकाणी सावधपण, सगळ्याचं उत्तर तिथे आहे. एका सूत्रात आलंय की सावधपण प्रत्येक ठिकाणी पाहिजे. अगदी पाऊल टाकण्यापासून, विचार करण्यापासून, बोलण्यापासून. आपण आपले लागले बोलायला की बोलत असतो. आपण काही विचार करत बसलो की आपली जी तंद्री लागते ती तंद्रीच लागते, कळतच नाही आपण कुठून कुठं जाऊन पोचतो. आपला म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी नेमकेपण जे पाहिजे ते नेमकेपण ही ह्या ठिकाणी मनोजवा सांगते. की इथे त्यांनी म्हटलं ही जी जिव्हा आहे ती म्हणते की महत्त्वाकांक्षा प्रत्येकाला पाहिजे, पण ती विवेकी पाहिजे. त्याच्या मागे विवेक, काहीही झालं तरी मला मिळालं पाहिजे, बाय हुक ऑर क्रूक, हे घडलंच असं नाही. त्यांनी सांगितलं ही मनोजवा सांगते की मनुष्याने महत्त्वाकांक्षी असावं, पण त्या महत्त्वाकांक्षेकरता मार्ग जो निवडायचा आहे तो विवेकाचा, योग्य, प्रामाणिक असाच मार्ग निवडावा. आणि त्या तसंच म्हणाले, आता तुम्हाला सुलोहिता सांगतो. सुलोहिता, लोहित रंग म्हणजे लाल रंग, उत्तम असा लाल, म्हणजे कम्युनिस्टांचा लाल झेंडा नाही म्हणतात ते म्हणतात सुलोहिता. त्यामुळे ती जी उत्तम आहे अशी आरक्त लाल, तिचं दर्शन लोकांना सुखकारक होतं. त्याचं कारण काय, याचं स्पष्टीकरण देताना असं म्हटलं आहे की भक्ती आणि प्रीती तिच्या ठिकाणची आरक्तता जी आहे ती तेजस्वी पाहिजे. लौकिकात प्रीती आहे आणि अध्यात्मात भक्ती आहे. लौकिकामध्ये जे प्रेम आहे ते प्रेमसुद्धा तेजस्वी पाहिजे.
त्या प्रेमाला सुद्धा तेज पाहिजे. अध्यात्मामध्ये सुद्धा भगवंतावर प्रेम आहे. सदा न कदा रड्या, काय देवा माझं असून ते तसून तू कधी करशील? अरे त्याच्याकडे रडायची काय गरज आहे? त्याला सगळं कळतं आहे ना. जे काही आपलं घडतं आहे, जे काही आपल्याला कमी आहे किंवा जे काही आपल्याला आवश्यक आहे किंवा जे काही आपल्याला खुपतं बोचतं आहे, तो समजतो आहे ना. त्याला सगळं समजतं आहे हे जर एकदा स्वीकारलं तर तो काय देतोय ते तो समजून देतोय हे निश्चित आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे, भक्तीसुद्धा भगवंताची तेजस्वी पाहिजे. हे इथे का आलं? पुढे आपण जेव्हा खाली खाली उतरलो ना, जसे श्रौतामधून स्मार्तामध्ये, स्मार्तामधून पुराणामध्ये आणि पुराणामधून अलीकडे संतांनी आम्हाला सांभाळून घेताना त्यांनी आमच्या मनाचं दुबळेपण लक्षात घेऊन आम्ही भगवंताची भक्ती करताना हे असं जरी त्याला आर्जवानी काही म्हटलं किंवा आर्ततेने अळवलं तरी आता ते सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत केले. ठीक आहे, मनुष्याला असं रडरडं बोलून जर बरं वाटत असेल तर बोलू दे, नाही तर मुळामध्ये वेदांनी श्रौत वाङ्मयानी एका सकारात्मक भूमिकेशिवाय अन्य भूमिकाच घेतलेली नाही. विचारात मन आहे ते संकल्प आणि विकल्प करतं, पण श्रौताला किंवा वेदांना विकल्प मान्यच नाही आहे, फक्त संकल्प. तरच मनुष्य तेजस्वी होईल, नाही तो होणारच नाही. तो जो विकल्पात 50 वेळा पडला तर त्याचं संकल्पाला सारखाच छेद जाईल, त्याचं संकल्प टिकणारच नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे इथे भक्तिप्रीतीची तेजस्विता सांगितली की भक्ती. आता व्यवहारामध्ये बघा, मी नेहमी गमतीने म्हणते की उर्दू वाङ्मय आहे. आता प्रीती म्हणून विषय सांगते की व्यवहारतः बाकीच्या प्रेमांचा प्रश्न नाही, पण ज्याला अगदी प्रीती म्हणून म्हटलं आहे त्या प्रेमामध्ये उर्दू शायरांनी जी काही शायरी केली आहे त्याच्यामध्ये जे काही रडं गायलेलं आहे, त्या आपल्या भाऊसाहेब पाटणकरांनी त्या शायरीची फार सुंदर खिल्ली उडवली. ते म्हणाले, ह्यांचा प्रियकर काय म्हणाले, त्या प्रेयसीच्या पुढे रडं गातो रडगाणं. म्हणलं हे असलं आम्हाला कधी पटायचं नाही. म्हणाले आम्ही कधीच स्वीकारलं नाही. त्या उर्दू शायरीमध्ये किंवा इतर शायरीमध्ये जर असं आपण समजलो की हे जे काही लिहिलं आहे किंवा हे जे काही मांडता आहेत ते आता खरंच मुद्दाम ते एक एक शेर सांगत नाही आपल्याला की किती ते निराशेने युक्त असणारे शेर आहेत. आणि त्यांनी आपल्या प्रेयसीच्याकडे आळवणी करावी हे आमच्या भाऊसाहेब पाटणकरांना पटत नाही. ते म्हणाले मी पण शायरी केली आहे, पण म्हणाले हे असली नाही, अमरावतीचे राहणारे फार जिंदादिल आदमी, त्या माणसाने इतकं सुंदर त्याच्यावरती खिल्ली उडवून बोलले. म्हणजे साधे अगदी गालिबचं घेतलं तरी ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता. आणि ते साधे एकच घेतलं आपण तरीसुद्धा. इथे ते म्हणाले आमच्या मराठी माणसाच्या, आमच्या भारतीय माणसाच्या शायरीत हे येणार नाही. तेजस्विता म्हणून आपण बघतो सावरकरांनी लिहिलं आहे. सावरकरांनी सुद्धा काही विरहाची किंवा वियोगाची कविता केलीच नाही असं नाही, त्यांनी सुद्धा केली आहे. त्यांनी सुद्धा म्हटलंय शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. पण म्हणाले काय झालं, कारण किती काळ मी वाट बघत राहिलो. शतजन्म शोधिता, 100 जन्म गेले मी वाट बघतो आहे. शत आरती व्यर्थ झाल्या, 100 प्रकारांनी माझ्या प्रेमाची आर्तता मी व्यक्त केली. शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, एकापेक्षा एक वर चालले. शत सूर्य मालिका म्हणजे सूर्यमालिका, आता तिचं आयुष्य किती, ती संपणार, मग दुसरी सूर्यमालिका, अशा 100 सूर्यमालिका, त्या 100 सूर्यमालिकांच्या सुद्धा दीपावली विझाल्या. आणि सावरकर म्हणतात आता इतकं घडलं तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये प्रेमाला काही पूर्तता येऊ शकली नाही, हे काही घडू शकलं नाही. तर ते पुढे म्हणतात, म्हणजे जी मांडणी आहे तेजस्विता शब्दाकरता, ते पुढे म्हणतात आता शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. पण काय झालं म्हणाले, कशामुळे विझाल्या,
क्षणतो क्षणात गेला सखी हाताचा सुटोनी. म्हणाले एक क्षण आयुष्यामध्ये आला होता की जो प्रेमाचा होता, पण म्हणाले माझा ध्येयवादच इतका मोठा होता की त्यामुळे त्या प्रीतीच्या क्षणाला फुलवायला वेळच मिळाला नाही, त्याचा विचारच करता आला नाही, त्याला प्राधान्यच देता आलं नाही. ठीक आहे, अजून शतसूर्य मालिका जातील, पण विचार बदलणार नाही. म्हणजे आमचे भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, जिंदा दिल शायरी अशी असते. प्रेमाचा जरी विचार केला तरी रडरड प्रेम नाही आहे म्हणजे त्या ठिकाणी तेजस्विता आहे. भक्तीमध्ये सुद्धा रडी भक्ती ही ऋग्वेदाला मान्य नाही. ऋग्वेदाच्या प्रार्थना तुम्हाला रडणाऱ्या दिसणारच नाही, तेजस्वी आहे. तर हे कशाकरता रडायचं? कारण काय? भावनेची उत्कटता, त्या उत्कटतेमधून येणारा जो मनुष्याचा गहिवर गोष्ट वेगळी आहे, पण नैराश्यामधून येणारं हे जे रडरड काम आहे हे काही मान्य नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात भक्तीत सुद्धा मान्य नाही. काहीच नाही झालं तर मग काय करायचं? काही भगवंत भेटत नाही. या सगळ्या उपासनेतून आपल्याला काही, कोणी म्हणतं मला दर्शन झालं, कोणी म्हणतं मला दृष्टांत झाला, कोणी म्हणतं मला स्वप्न पडलं. आपल्याला तर काहीच होत नाही. मग हे व्हायचं कधी? हे करायचं कशाकरता? द्या सोडून. अरे ह्या जन्मी नाही झालं, पुढच्या होईल. भगवंतानी तर सांगूनच ठेवलं आहे, बहुनाम जन्म ना म्हणते. कुठे एका जन्मामध्ये मिळणार आहे? पुष्कळ जन्मानंतर तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो असं भगवंतानी म्हटलं. तर ते इथे म्हणतात की जे म्हणून मनुष्य, म्हणजे का सांगितलं त्यांनी भक्ती आणि प्रीती हा शब्द? मानवी जीवनामध्ये जे भावाचं स्थान आहे, हा भावाचा विचार आला. आत्तापर्यंतचा विचार काय मांडला? काली करालीच्या इथे व्यवहाराचा मांडला, प्रवृत्तीचा मांडला, प्रत्यक्ष जीवन जगतानाचा मांडला. पण जीवन जगत असताना त्या जीवाची जे भावविश्व आहे, त्या भावविश्वाला सुद्धा तितकंच उत्कट ठेवा असं ते आपल्याला सांगतात. कोणत्याही क्षणी अरे काय करायचं, मुलाचं हे असं झालं, आता मुलांनी तसं केलं, आता तिला मार्क कमी पडले, तिचा ठीक आहे, त्यातनं मार्ग काढायचा आहे तो काढा, पुढे चला, पण तिथे रड करत बसू नका. आणि त्यामुळे ही परंपरा, वैदिक परंपरा, ही कधीच मनुष्याला असा निगेटिव्ह ॲप्रोच किंवा निगेटिव्ह थॉट देतच नाही. आणि त्यामुळे इतक्या दीर्घ काळ या देशाला पारतंत्र्य, आजपर्यंत माणसांना, भारतीय माणसाला जे सोसावं लागतं आजही सोसतो. आजही होणारे अत्याचार कमी नाही, पण त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य काय? संभाजी महाराजांचा रोज एक अवयव तोडून फेकून देतो, काय त्रास झाला असेल? मृत्यू, एक तलवार मारली मृत्यू आला तो पुष्कळ सोपं आहे, परंतु एक अवयव संपवता तुम्ही. आणि त्या माणसाला रोज आपल्याला काय सांगू की वेदमंत्र म्हणतात म्हणून काश्मीरमधल्या ब्राह्मणांच्या नुसत्या जिभा तोडून टाकल्या की ह्यांचा वेद नष्ट व्हावा. पण आपल्याला सांगते, म्हणजे आपल्याला हे थोडंसं अधिक अंधश्रद्धावादी वाटेल, परंतु वैदिक मंत्रांचं सामर्थ्य असं आहे की ते वैदिक हरले नाही, त्यांनी हिंमत सोडली नाही. त्यांनी अथर्ववेदाचं आपण काल बोललो ना, जारण मारण उच्चाटन, अशा ज्या पुन्हा नवनिर्मितीच्या ज्या प्रभावी मंत्रांचा उपयोग करून अशी नोंद आहे की त्या लोकांच्या जिभा वाढल्या, कापून टाकलेली जीभ पुन्हा वर्धित झाली. आणि त्या तोडलेल्या जिभांचा असा लाभ झाला की त्या इतक्या प्रमाणामध्ये जे वाढल्या, सुव्यवस्थित झाल्या, त्या मुखातून पुन्हा वेदमंत्र यायला. ही जी पॉझिटिव्हिटी आहे, ही जी सकारात्मकता आहे, ही सकारात्मकता मिळवावीच लागेल आणि ती फार आतून मिळवावी लागेल. म्हणजे आज कसं झालं आहे, आज हे बोलणं जरा सोपं झालं आहे. म्हणजे एक वर्ग मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की बडबड करतच सुटणे आणि कशावरही काहीही बोलतच राहणे हे आता सोडून द्या. परंतु आज जसं जसं विज्ञान विकसित होत आहे
तसं तसं विज्ञानाने आता मान्यच केलं आहे, ओपनहायमरपासून मान्य केलं की पुढं कशाचं काय होईल, कशातून काय होईल काही सांगता येत नाही. कुणी जर म्हणाला की हो माझ्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडली, म्हणजे जसं एखादा कॅन्सरचा पेशंट म्हणतो ग्रेड 4 कॅन्सर आहे, परंतु म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणे म्हणूनच आपल्याला सांगते की माझा कॅन्सर बरा झाला का, कारण तिची भूमिकाच अशी होती, जन्मापासून मला कॅन्सर नव्हता, आजपर्यंत नव्हता, आत्ताच तो कॅन्सर मला चिकटला, याचा अर्थ हा माझा स्थायी भाग नाही, हा भाग बरा होऊ शकेल, बरा झाला. त्या अमेरिकन बाईंनी सांगितलं की म्हणाली मी पॉझिटिव्हिटी एकही क्षण सोडली नाही, एकही क्षण नाही सोडली, आणि म्हणाले घडलं. थोडक्यात म्हणायचं आहे असं की जेव्हा आम्ही आमची स्तोत्र म्हणतो, वाचतो, त्यावेळी त्या स्तोत्राची फलश्रुती आम्हाला वाटते आहे आपली उगीच काहीतरी, विद्यार्थी लभते विद्यान, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते, काय लिहिलं आहे आपलं काहीतरी आहे, असं नाही. ते सगळं वास्तव आहे, ते सगळं आविष्काराला येणार आहे, फक्त त्याच्याकरता मन पाहिजे, ते उमदं मन पाहिजे. त्या मनामध्ये असं तसं, असं होईल तसं होईल, नाही तर होणारही नाही, अरे होईल न होईल, झालं तर झालं, नाही झालं या काय, ही भूमिकाच असू शकत नाही. भूमिका ही नेहमी कणखर पाहिजे, आणि त्या भूमिकेशी मनुष्य पूर्णपणाने एकरूप झालेला पाहिजे, तो त्याच्यापासून न ढळणारा असला पाहिजे, अविचल निष्ठा पाहिजे. जे स्वीकारलं आहे ते स्वीकारलं, मग ते आयुष्यभर स्वीकारलेलंच आहे, ते कसं सुटेल, ते सुटणारच नाही. ही जेव्हा भूमिका असेल तेव्हाच तुम्ही तुमचं जीवन तेजस्वीतेने जगू शकाल. आणि म्हणून यज्ञीय प्रक्रियासुद्धा सांगते, भारतीय लोकांची जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेचा विचार करत गेलो तर हे संस्कार आहेत आमच्यावरचे, की जे आमच्यावर आजपर्यंत घडलेले आहेत, आणि ज्या संस्कारांनी, ज्या संस्कारातून आम्ही वाढलो आणि ज्या संस्कारांमधनं आम्ही आज मिळवतो, आज वैफल्याने ग्रस्त असलेलं तारुण्य का आहे, त्याचं कारण आहे त्याच्या ठिकाणी संस्कार नाही, त्याला योग्य मार्गदर्शन नाही, त्याला दिसणारा समाज आणि कानावर पडणारे विचार आणि व्यवहार करणारी माणसं तेजस्वी बघायला मिळत नाही. आपण पाहिली आहेत, आणि त्यामुळे इतकी मोठी माणसं पाहिली आहेत, आचरणशील माणसं पाहिली आहेत, स्वतः ध्येयवादी माणसं पाहिली आहेत, आणि अशी माणसं बघितल्यानंतर माणसाला कळतं की अरे असं जीवन किती तेजस्वी असतं, कसं मोठं असतं, कसं आदरणीय असतं. या मुलांच्या पुढे बिचाऱ्यांचे आदर्शच नाही. आणि त्यामुळे ही जी यज्ञीय भूमिका आहे, ही भूमिका समजणं फार अवघड आहे, त्यांना समजणं अवघड आहे, आपल्याला समजणं अवघड नाही आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की ही जी रक्तवर्ण असणारी ही जी तेजस्विता आहे, ती सुलोहिता जिव्हा अग्नीची आम्हाला तेजस्वी बनवते. आमची भक्ती तेजस्वी आहे, आमचा व्यवहार तेजस्वी आहे, आमचं जीवन तेजस्वी आहे, आमच्या मागण्या तेजस्वी आहे. देवाला उगीच काहीतरी, देवा तुझ्याशी अंडरहँड डिलिंग काही गरज नाही, अरे समोर उभा राहा, तुझ्याशी समोर बोलते, ऐकणार असलास तर ऐक, नसणार ऐकलं तर नको ऐक, काही बिघडत नाही. केव्हा काय कोणास किती द्यावं हे तुला कळतं आहे, त्यामुळे तुझ्यापुढे सांगायचं काम केलं, मान्य असेल तर घे, रुजू होत असेल तर कर, नसेल रुजू तर दे सोडून. तू जसं आम्हाला सोडून देशील, आम्ही काय तुला सोडत नाही. भगवंता तुला काय करायचं आहे ते तू कर, आम्हाला नाहीच करायचं असं, कारण आम्ही पक्के आहोत. त्यामुळे तू स्वीकार कर की अस्वीकार करा, तुझा विषय आहे, आमचा विषय नाही, आम्ही स्वीकारलेलंच आहे. आणि म्हणून ही जी तेजस्विता आहे, ही तेजस्विता ह्या सुलोहिता भावानी सांगितली आहे इथे. आता मनुष्याच्या ठिकाणी व्यवहारामध्ये स्वार्थ असतो, म्हणजे देवाचं तर करायचं आहे, पण ते म्हणजे त्याचं फळ पाहिजे म्हणून तर करायचं आहे, हा पहिल्यांदाच शबलित स्वार्थ आहे. शबलित म्हणजे दोषांनी युक्त असणारा हा स्वार्थ. भगवंताच्या पुढे जाऊन त्याच्याशी कुठे विनिमय करत बसायचं, तुझं माझं निगोसिएशन सुरूच होतं त्याच्याबरोबर, मी हे एवढं करीन तू ते तसं दे, मी तसं केलं तर तू असं कर.
जेव्हा हा शबलित स्वार्थ असतो मनुष्याचा, त्या स्वार्थाने मनुष्य जेव्हा समोर जातो किंवा काही मागतो किंवा जीवन जगताना आपण कशाची अपेक्षा मिळू शकत नाही. कारण मनुष्य जोपर्यंत कशाचाही, जसं आत्ता वरती आपण म्हटलं ना की भक्ती आणि प्रीतीची तेजस्विता, आणि तेजाचा रंग नेहमी भगवाच आहे हे लक्षात ठेवा. ते प्रेमातलं तेज असो तरी ते भगवच आहे, भक्तीतलं तेज असो तरी ते भगवच आहे, राष्ट्रप्रेम असो तरीही ते भगवच आहे. कुठल्याही प्रकारे एकदा झोकून दिलेलं आहे त्याचा रंग किंवा एकदा स्वीकारलेला आहे त्याचा रंगच भगवा आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की इथे जो मनुष्य असे शबलित व्यवहार करायला लागला, आत्मवंचन आहे, स्वतःची फसवणूक आहे, अशी फसवणूक जो मनुष्य करायला लागला तर त्याला आत्मदर्शन होईल कसं? म्हणून म्हणाले ही जिव्हा या अग्नीची आम्हाला सांगते की बाबा रे, हे अशा प्रकारचं. आता खूप जण विचारतात, अहो आता आमच्या घरातनं देवीचं नवरात्र आहे, आमच्या घरातनं अमुक एक गौरी गणपती आहे, अहो आता मुलं परदेशात आहेत, मग आता कुणाकरता करायचं, मग आम्ही सोडून देऊ का? म्हणजे हे काय आहे, कुठे करायला नको, आता कुठे ते भानगडीत पडा. आता मुलं नाहीत म्हटलं की काहीतरी एक कारण घेऊन देवाचा कुलधर्म कुलाचार सोडून देणे, कुठलंही कर्म करण्याकरता जी थोडीशी धडपड, जी थोडीशी तोशिष स्वीकार कशाला पाहिजे? हितवेशी मुक्त राहावं, मस्त मजेत राहावं, मनमौजी असावं, स्वच्छंदीपणाने जीवन जगावं. याकरता मनुष्य नेहमीच आपल्या स्वार्थाचा विचार करून आपल्याच मनाने पर्याय शोधत राहतो. आणि त्या पर्यायाने असं करायलाच पाहिजे. हो, आता व्यवहार बदलला, थोडं थोडं आपण पण बदलाल. काय बदललं? भात नाही बदलला, आमटी नाही बदलली, सकाळ नाही बदलली, रात्र नाही बदलली, जे लहानपण नाही बदललं, वृद्धत्व नाही बदललं. काय बदललं? बदललं काहीच नाही आहे. आपणच आपले विचार बदलत राहतो, आपणच ठरवतो आपल्याला काय करायचं आहे किंवा करायचं नाही. हे तुम्ही काही करा, पण त्याचं तत्त्वज्ञान नका बनवू. तुम्ही करा, नाही तर करू नका. नाही करायचं स्वीकारा ना सरळ, की मला नाही करायचं, करायचं आहे, मला करायचं आहे, स्वीकारा ना. त्याचं एक तत्त्वज्ञान बनवून त्याला शुगर कोटेड पील कशाकरता बनवायची? काही गरज नाही आहे. शर्करा व गुंठीत गोळी काही गरज नाही खाण्याची. आपल्याला नाही पटत, नाही पटत, करायचं नाही, नाही करायचं, विषय संपला. जे आहे ते प्रामाणिकपणाने स्वीकारा. भगवंताच्या दारामध्ये जाऊन वंचकता नको, आत्मवंचना नाही इथे चालत. आणि आत्मवंचनेने कोणताच हेतू सिद्ध होत नाही. तिथे स्वार्थ आहे, तिथे एक गोष्ट निश्चित आहे, जे आपण इथे थोडे जास्त थांबलो आहे. त्याचं कारणच एक आहे की ह्या यज्ञीय प्रक्रियेने आम्हाला एक गोष्ट सांगितली आहे की कुठल्याही प्रकारे विहित कर्माचरणाला पर्याय नाही. विहित कर्माचरण म्हणजे चांगलं वागण्याला पर्याय नाही, कुठल्याही प्रकारे नाही. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे शांती पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे, सुख पाहिजे आहे. कुठल्याही प्रकारची वंचकता देऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारची अशी फसवणूक देऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट्स देऊ शकत नाही, असत्य देऊ शकत नाही, नक्कीच देऊ शकत नाही. मनुष्याला जे मिळवायचं आहे त्याला स्वच्छ आणि सरळच मार्ग आहे. कुठलीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे फिरवून घेऊन तिचा स्वीकार होणं शक्य नाही. जे आहे ते आहे, जे ज्याला आपण स्टार्क रिॲलिटी म्हणतो तसंच आहे. कठोर आहे पण ते सत्य आहे, आणि सत्य नेहमीच कठोर आहे. आणि ते जसं आहे तसं स्वीकारावंच लागतं. आणि ते स्वीकारताना योग्य पद्धतीने स्वीकारावं लागतं. त्यामुळे इथे आम्ही तर एवढं करून आम्हाला तेवढं मिळावं असं होऊ शकत नाही. अधिक करावं तर थोडं मिळावं ही भूमिका जर असे मिळावं हीच असली तर आधी तर स्वार्थ कशातच असू नये. पण जर स्वार्थ असेलच
तर मी थोडं द्यावं आणि जास्त मिळावं हे जरा अवघड आहे प्रकरण. मी खूप करीन त्यांनी माझ्याकडे बघावं तरी, कारण भगवंताला जर वेळ असेल तर बघेल तो, नसेल तर नाही बघणार, याची इच्छा. याच्यावर आम्ही कोण बळजबरी करणार? आणि काय कारण? रे आम्ही मागायला निघालो, मग त्याला त्याचं भूमिका आहे. तो म्हणेल मला कळतं आहे तुला द्यायचं का नाही द्यायचं ते, मी बघेन ना, तू कशाला माझ्या ठिकाणी. म्हणून इथे त्यांनी म्हटलं आहे की ही सुधूम्रवर्णा, धूम्रवर्ण आहे तो काही मोठा धडधडत्या अग्नीच्या होमकुंडामध्ये स्वीकार्य धूम आहे असं नाही, पण धूम अपरिहार्यच आहे. त्यामुळे धूम असणारच आहे, धूर असणारच आहे. जीवन आहे, असं कसं होईल? ते द्वंद्वात्मक आहे. त्याच्यामध्ये फक्त सगळंच सुशुभ्र कसं राहील? नाही राहणार आहे. त्याच्याबरोबर इतरही काही असणारच आहे. ते जे काही धूम्र आहे ते धूम्र सुधूम्र कसं होईल? ते कसं योग्य करून घ्यावं, ते कसं योग्य आचरावं, ते कसं योग्य भूमिकेतून स्वीकारावं, ते म्हणाले ती सुधूम्रवर्णा असणारी त्या अग्नीची शिखा आहे. आणि ते म्हणतात की हा जो वैश्वानर आहे, त्या वैश्वानर आम्हाला आमच्या देहाची, आमच्या घराची, या सगळ्याची धारणा करतो. म्हणून तिथे जर आमच्या घरात धूर, म्हणजे थोडक्यात काय की घरात जर लाकडं पेटली नाही, चूलच पेटली नाही, तर कसं व्हायचं? त्यामुळे धूर झाल्याशिवाय यत्र यत्र वन्नीही तत्र तत्र धूमहा, किंवा यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्नीही, दोन्ही कुठल्याही बाजूने आम्ही घेतलं तरी अडचण नाही. की जिथे म्हणून धूर दिसतो तिथे अग्नी आहेच, किंवा जिथे अग्नी आहे तिथे धूर हा असणारच. गॅसवरती भाजी ठेवली, विसरून गेलो, तो गॅस जरी असता धूर न दिसणारा तरी भाजीतून गॅसमधून आम्हाला धूर बघायला मिळतो की त्या गॅसने धूर दिला कशातून? भाजी पूर्ण करपली, कोळसा झाला, सगळा धूरच धूर झाला. अग्नीचा धूम्र हा गुणधर्मच आहे. करपलं की आम्हाला धूर दिसतो. आता लाकडं पेटताना धूर दिसत नाही, त्याला काय करणार? पण अग्नीचं जे लक्षण आहे ते लक्षण आहेच. आणि म्हणून ते म्हणतात की ही सुधूम्रवर्णा, ही जी जिव्हा आहे ती जिव्हा आम्हाला सांगते कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अंतःकरणात ठेवू नकोस. स्वार्थाशिवाय जितकं जगता येईल तितकं जगण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणाले त्याच्या पुढची स्फुल्लिंगिनी आहे. ती म्हणते आपल्या ठिकाणी जगताना नेहमीच उत्साह पाहिजे. आजकालच्या मुलांना सारखं बोर होतं, कित्येकांचे सारखे मूड ऑफ होतात, तरी येतात कुठून मूड आणि जातात कुठे कळतच नाही आपल्याला. जर मनावर नियंत्रण असेल, जर कर्म करताना त्या कर्मावर निष्ठा असेल तर कंटाळा येतच नाही. शरीराचं दौर्बल्य मान्य आहे. आपल्याकडे ब्रह्मसूत्रकारांनी सुद्धा सूत्र सांगताना म्हटलेलं आहे की दौर्बल्य हा दोष आम्ही धरलेला नाही. दुर्बलता आहे देहाची, मान्य आहे. मी आपल्याला काल परवा बोलले का काय मला माहिती नाही, परंतु किशोरी आमोणकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं की दुखणं इतकं वाढलं माझं की त्या दुखण्यामधून मला एवढा त्रास झाला, माझं गाणं बंद झालं, गळाच बंद झाला गायचा. म्हणाले आता काय करू? आता म्हणाले माझ्या मनात आलं की गाणं तर मी सोडूच शकत नाही, गाणं तर माझा प्राण आहे. आणि म्हणाले त्यानंतर दीर्घ काळाने का होईना माझ्या लक्षात आलं की गळ्यातून गायलं म्हणजेच गाणं आहे असं नाही आहे. माझ्या आत गाणं सुरू झालं. आणि म्हणाल्या पुढे 9 वर्ष मला गाता आलं नाही, पण मी गाण्यापासून कधी वंचित राहिलेच नाही. मी गात राहिले, आत गात राहिले, चिंतन करत राहिले, आणि गाणं मला आतल्या आत एखादा प्रवाह चालू राहावा तसं ते अखंड प्रवाहित राहील. म्हणजे इथे त्यांनी जे म्हटलं आहे ते एकच आहे, स्फुल्लिंगिनी. ज्याच्या ठिकाणी उत्साह आहे, ज्याच्या ठिकाणी स्फूर्ती आहे, ज्याच्या ठिकाणी प्रतिभा आहे. आणि आपल्या प्रत्येकाला प्रतिभा देवाने दिली. हा पदार्थ असा करावा, हा पदार्थ असा करू, आज ह्या रस्त्याने जाऊ नये, आज ही वस्तू अशी असावी. काय आहे शेवटी? ही अंतरंगातलं ती प्रतिभाच आहे. त्या गोष्टीकडे पाहण्याची जी दृष्टी आहे
त्यातनं किती गोष्टी घडत असतात, आपण पाहत असतो. प्रत्येकाच्याकडून काही ना काही वेगवेगळे निश्चय होतात, संकल्प होतात, कामं होतात, करत असतात मंडळी. आपल्या आपल्या प्रतिभेप्रमाणे, आपल्या आपल्या स्फुरणाप्रमाणे होत राहतं. आणि म्हणून ते म्हणतात की ही लोकांच्यामध्ये म्हणजे समाजामध्ये निर्मितीची जननी आहे, स्फुल्लिंग आहे. मनामध्ये कोणता तरी एक छोटासा विचार येऊन गेला आहे, त्या स्फुल्लिंगाचं उत्तम अशा अग्नीमध्ये रूपांतर होणं अवघड नाही आहे. म्हणाले जेव्हा अग्नी धडधड पेटतो त्याच्या आधी स्फुल्लिंगच असतात की नाही, ठिणग्या चुडत असतात की नाही. एक ठिणग्या राहत नाहीत म्हणाले. त्यातनं चांगला अग्नी प्रज्वलित होतो आणि तो पेटलेला राहतो. त्यामुळे लोकांच्या ठिकाणी म्हणजे समाजामध्ये लोकांमध्ये जी नवनिर्मिती होते ती नवनिर्मिती ही त्या स्फुल्लिंगातूनच होते, ही त्या चेतनेतूनच होते, लहानशा भूमिकेतूनच होते. कोणताही लहान इवलेसे रोप लाविले दारी, माऊलींनी म्हटलंच आहे. त्याचा वेणू गगनावर गेला आहे. ते लावताना काय माहीत होतं असं थोडंच आहे. माहिती आहे की छोटं बीज पेरलं, कारण आम्ही तो अनुभव घेतो आहोत, सर्वदूर हा अनुभव घेतो, तो दृष्टांतकाने आपल्या ठिकाणी राबवत असं यज्ञ प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला सांगते की या यज्ञाच्या ठिकाणचं कर्मकांड म्हणतं की नेहमीच लहानशी गोष्ट ते जे बीज आहे ते जसं आकार घेत त्याचा वटवृक्ष होतो, तसंच आहे. आपण नेहमीच आपल्या जीवनामध्ये चांगल्या विचाराचं स्फुल्लिंग येऊ द्यावं. आलेलं आणि ते स्फुल्लिंग काही आपण आपल्या मनाने नाही आणत, ते उत्स्फूर्त आहे आणि आतून येतच येतं, प्रत्येकाला येतं. कारण कुणी मनुष्य अखंड रजगुणात किंवा तमोगुणात नसतो. प्रत्येकाच्या ठिकाणी केव्हा ना केव्हा तरी सत्वगुण प्रकर्षाने येतो वरती. आणि जेव्हा तो सत्वगुण वर येतो तेव्हा तो आपल्याला फार चांगले चांगले संकल्प करायला शिकवतो. आपल्याला असं वाटतं हे करू, आपण ते करू, आपण ते करू, पण त्याच्याशी आपण सातत्य ठेवत नाही किंवा त्या विचारांशी आपण प्रामाणिकपणाने राहत नाही. ते विचार तसेच तिथे जिरून जातात. असे अनेक विचार चांगले निर्माण होतात, चांगले विचार पुन्हा निघून जातात. त्यांनी सांगितलं हे जे स्फुल्लिंग आहे, ही जी प्रतिभा आहे, ही जी स्फूर्ती आहे, ही स्फूर्ती टिकवा. म्हणजे समाजामध्ये आपल्या वैयक्तिक पातळीवर जे निर्माण व्हायचं आहे ते निर्माण होत राहील. हे नवनिर्मितीचं ती जिव्हा म्हणते की त्याचं हे बीज आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की आता शेवटची जी जिव्हा आहे ती विश्वरुची या नावाने आहे. तिथे मात्र त्यांनी आपल्याला खूप शिकवलं आहे, खऱ्या अर्थाने अध्यात्म शिकवलं. विषय कोणताही असो तो विषय उदात्त असला पाहिजे. कुठल्याही विचाराला उदात्ततेकडे नेलं पाहिजे. उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म, उदात्तता आहे, जेवतो तेच. आणि व्यवहारामध्ये किंवा अलीकडच्या कल्चरमध्ये ग्रॅब द फूड, अरे गिळा, धाशासारखं खा, काहीही खा, कुठेही खा, कसंही खा, केव्हाचंही खा. इथे तसं नाही म्हटलं. उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म, साधा व्यवहारातला भोजनाचा दृष्टांत आहे. तरीसुद्धा त्यांनी त्याच्याही मागची उदात्तता सांगितली. आणि त्या उदात्ततेच्या मध्ये ते म्हणतात याला विश्वरुची असं त्या जिभेचं नाव दिलं आहे. आणि जीवनामध्ये भक्तीत उदात्तता, व्यवहारात उदात्तता, कोणत्याही भूमिकेत उदात्तता. आता जर पाहिलं तर कुटुंबामध्ये सगळी परिस्थिती कठीण आहे. जो तो आपल्या आपल्या स्वार्थात असतो, त्याला कधीही कोणतंही नातं आपल्याला चांगलं टिकवून ठेवायचं आहे असं वाटत नाही. हॉलमध्ये घरातली 4 माणसं बसलेली असतात, चौघांची हातात आपापले मोबाईल असतात, कुणालाही बोलायला वेळ नसतो. आई स्वयंपाक खोलीतून मुलगा त्याच्या खोलीत अभ्यास करत बसला असेल तर मोबाईलवर त्याला रिंग देते, स्वयंपाक तयार आहे, चल जेवायला ये. अरे आपल्याला कशाकरता हालायचं नाही, बोलायचं नाही. त्या मुलांनी जेवायला यावं याची उत्कटता नाही की बा मी गरम केलं आहे, स्वयंपाक केला आहे, जेवायला ये, मी वाढलं आहे तुझं ताट, ते गार होऊन जाईल. कुठं मी आता कुठे इथून आलो, दुसरं लगेच मोबाईलवरती सर्फिंग म्हणा काहीतरी सुरू झालेलंच असतं. कारण जो तो आत्मकेंद्रितपणाने जर जगायला लागला
तर त्याच्या विचारांना उदात्तता येणं शक्य नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं हिशेबात मोजायला लागल्या तर मनुष्याचं अंतःकरण व्यापक कधीच होणं शक्य नाही. प्रत्येकात सारखा 1 to 1 हिशेबच करत बसायचा तर ते व्हायचं कसं? आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचा विचार हा अधिक उदात्ततेने केला. आपल्याला पुष्कळ उदाहरणं घेता येतील, आपली वेळ संपत आली. आपण उद्याला घेताना पुन्हा त्याचा विचार करू थोडासा. परंतु जीवनामध्ये जोपर्यंत कोणत्याही नात्यात आई मुलगा, आईला त्या मुलाच्या विषयीचं प्रेम इतकंच उत्कट असेल तर मुलांनी असं म्हटलं माझा अपमान झाला किंवा मुलाचं माझं पटणं शक्य नाही, बाबा रे तुझ्याकरता वेगळं घर घेऊन दिलं आहे, आम्ही आमचे वेगळे राहतो, कशा करता? हा फक्त इगो आहे. हा सगळा इगोचा खेळ आहे. ते तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही. मला माझी स्पेस पाहिजे, तू तुझ्या स्पेसचं तुला काय करायचं आहे ते कर. मला माझी पाहिजे एवढं खरं. कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास नको, कुठल्याही प्रकारे आपल्याला जुळवाजुळव नको, कोणतीही तडजोड मान्य नाही. हा तर साधा व्यवहार आहे. याच्यात उदात्तता आली कुठे? येतच नाही. ज्याचं अंतःकरण उदात्त आहे त्याला अशा डिमांड्सच नसतात. मनुष्य डिमांड करतच नाही. हे पाहिजे ते म्हणजे काय ठीक आहे, तो ऐकत नाहीस. प्रत्येक वेळी हे तुझं चुकतंय हं सांगणं आपलं काम आहे. हे असं असावं सांगणं आपलं काम आहे. तुझा तो वेगळा राहून माझी मी वेगळी राहते हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुटुंबामध्ये जर त्याचे बंधनं किंवा बंध जर दृढ राहायचे असतील तर सोडतच जावं लागतं. सोडण्याशिवाय पर्यायच नसतो. त्याला करणार काय? पण कुठलंही नातं हे सोडल्याशिवाय जोडलंच जात नाही आणि ते टिकून राहूच शकत नाही. त्यामुळे आज अगदी मोबाईल कोर्स झाले तेवढ्या करताच ना, कारण विवाह टिकतच नाही, संबंध राहतच नाहीत. इस्टेटीकरता कोर्टामध्ये भांडणं चालूच आहेत. घराघरातून हे जे वितुष्ट आहे सगळं स्वार्थाकरताच आहे. उदात्तता हा शब्द आता म्युझियममध्ये बघायला पाहिजे किंवा डिक्शनरीत बघायला पाहिजे की हे असे असे लोक होते, हे असे असे त्याग करून गेले. म्युझियममध्ये बघा आणि उदात्तता शब्दाचा अर्थ डिक्शनरीत वाचा. बाकी व्यवहारामध्ये उदात्तता राहिली नाही. आता ते म्हणतात की ह्या सर्व ज्वालांनी जर का तो वैश्वानर अग्नी जर धडधडीत पेटलेला असेल, धडधड, आणि त्याच्यामध्ये आम्ही केलेल्या कर्माची आहुती टाकली. आमचं दैनंदिन कर्म आहे, आम्ही जे जे करतो ते आमची प्रत्येक गोष्ट कोणत्या भूमिकेतून केली जाते, त्याच्या मागचा भाव काय? कारण भावातच भगवंत आहे. भाव तेथे देव म्हणतोच आपण. आणि प्रत्येक कर्माच्या मागे सुद्धा तसंच आहे की कोणत्या भावाने कर्म केलं त्या भावावरती त्या कर्माचे दोष किंवा गुण अवलंबून आहे. कर्म काय केलं याच्यापेक्षा सुद्धा कर्माच्या मागचा भाव काय आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे जे जीव चैतन्य आहे तोच वैश्वानर आहे आणि तोच त्या आहुतीला आधार आहे. म्हणजे ह्या चैतन्याच्या ठिकाणी, आपल्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या जीवचैतन्याच्या आपल्या आपल्यापुरत्या, आतला परमात्मा नाही, आपला जीव, या जीवाच्या ठिकाणी त्या वैश्वानराला जर आहुती द्यायची आहे तर माझं प्रत्येक कर्म हे तितकं उत्कट आणि चांगलं पाहिजे. ते विश्वरुची म्हणजे ते उदात्त असलं पाहिजे. ते ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या शब्दांना सोडून देऊन आपल्याकडे संतांनी सोपा शब्द सांगितला आहे, विहित कर्माचं आचरण करा. बस, जे येऊन पडलं आहे ते पुढे न्या, ते करत राहा आणि त्या कर्माचा कंटाळा करू नका. कर्म जितकं अधिकाधिक चांगलं करता येईल तितकं तितकं कर्मसुकौशल्यमय आहे आणि ते कर्मातलं कौशल्य आपल्या ठिकाणी आपोआप आपल्याला बदलत नाही, आपोआप बदलत नाही. मनुष्य बदलत जातो, त्याचे विचार बदलतात, त्याच्या भूमिका बदलतात, सगळं बदलतं. त्याचं कारण आहे याच्यातूनच तो घडत असतो आणि हे संस्कार घडवत असतात. नाहीतर या उपासनेला, या कर्मकांडाला अर्थच उरला नसता.
नाहीतर कशा करता यज्ञीय कर्म. असो, आजचा विषय आपण इथे थांबवूया.